गणपती बाप्पा मोरया. कालिका माते की काहीच आता स्टोरी टाकलेली इंस्टाला, तुम्ही पटापट जाऊन नक्की बघा. पटापट जाऊन बघा, कारण की लवकरच डिलीट करणार होती व्हिडिओ. मोठे. से लेके जाऊंगा सर। सबसे पहले नर्मदा कावेरी का संगम, उसके बाद विष्णु भगवान का विराट रूप 52 फीट का मूर्ति बना है, उसका दर्शन करवाऊंगा। उसके बाद सर को गौमुख धारा दिखाऊंगा। ये महादेव का मंदिर है, ओमकारेश्वर मेन ज्योतिर्लिंग। गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता सकाळचे 4 वाजल्यात, सगळी झोपल्यात घरातली. आता चाललोय आम्ही एका ठिकाणी, तुम्हाला सांगतो मी नंतर. गाडीत बसलोय, व्यवस्थित सांगतो कुठं चालले होते. आता पॅकिंग बघा, आमची पॅकिंग चालू आहे थोडी. काय चाललोय राधे राधे सगळ्यांना, राधे राधे. सगळी पॅकिंग झालेली आहे. आता मंदिरात जातो पहिला आम्ही. मंदिरात मग तुम्हाला सांगतो, गाडीत बसलो कुठे जायचं व्यवस्थित तुम्हाला सांगतो. सांगू सगळे ठिकाण. आम्हाला माहित नाही आम्ही कुठं कुठं जाणार आहे, तरी पण तुम्हाला सांगू आम्ही. ठीक आहे, चालेल. भेटू आता मंदिराजवळ, भेटू आपल्या मंदिराजवळ. आता पोहोचलोय आईचं दर्शन घेण्यासाठी. आलोय बघ आता मंदिराजवळ. दर्शन घेतो आम्ही निघतो. आणि इथून सुरुवात करतो आमच्या जर्नीला. खूप दिवसात निघलोय. एक नव्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचा. मागच्या वर्षी गुजरात सिरीज होती, यावर्षी दिल्ली आहे. यावर्षी दिल्ली आहे. तुम्हाला दिल्लीमध्ये कुठं कुठं फिरणार आहे? दिल्लीमध्ये लाल किल्ला बघायचा मला मेन. लाल किल्ला एकदम व्यवस्थित गाडीत बसलं त्यांना सांगू आपण कुठं कुठं जाणार आहे ते. सांगू आपण. हा, पूर्ण माहिती ना देव बरोबर आपण. ठीक आहे, चालेल. चल दर्शन घेऊ, चला. पण चल. नागल काढतो, नागल नागल गेम आहे बाबा. गणपती बाप्पा मोरया. कालिका माते की तो इथं बघा, गाडीवर काढलेले बघा इथे. राम युग में दूध मिला, कृष्ण युग में घी, इस युग में दारू मिला. दारू सबका दबा के पी. दारू नहीं रे बाबा, दवाई है. मेरी खोपड़ी में कितना टेंशन है तेरे को मालूम क्या? आता नाशिक मध्ये पोहोचलोय आम्ही. नाशिकच्या आता पेट्रोल सीएनजी पंप आम्ही सीएनजी टाकून घेतो. मानकोलीला सीएनजी टाकली होती, 650ची सीएनजी तिथे बसली होती. आता इथं किती बसते बघू, काय खर्च वगैरे काय होते सर्व तुम्हाला सांगतो आम्ही. पण शेट काय मग शेट काय बोलते? काय नाही रे, मज्जा आली. आता काय 400 किलोमीटर अजून आपल्याला गाठायचं आहे. आता पहिला आपला हे डेस्टिनेशन आहे ओमकारेश्वर. ओमकारेश्वर किती लांब आहे आयशा? 450 किलोमीटर. 450 लांब आहे इथून किलोमीटर. पहिला ओमकारेश्वरला जायचं आहे, तिथून उज्जैनला. हा आपला पहिला आहे. सीएनजी भरतो आता. सीएनजी टाकून निघलोय. फोटो काढला, गाडीच भेटत नाही याला. 1 तास झाला. 22 मिलियनची जॅम फॉलोईंग आहे याची. 22 मिलियन बघायला लागते सगळं. 1 तास झालेली स्टोरी टाकायला. बरोबर आहे का? एकदम भारी. इमोजी टाकतो. एकच बघा या फायनली स्टोरी भाऊनी टाकलेली इंस्टाला. काय काहीच आता स्टोरी टाकलेली इंस्टाला, तुम्ही पटापट जाऊन नक्की बघा. पटापट जाऊन बघा, कारण की लवकरच डिलीट करणार होती व्हिडिओ. काही पटला नाही म्हणा. तुम्ही सांगा म्हणा. टाकायला स्टोरी ना आली तर जमानी. वाट बघताना लोक. वाट बघताना लोका. तुम्ही सांगा ना, बरोबर आहे का? त्यांना अपडेट देणे जरुरी आहे, कारण ते समजलं पाहिजे मी कुठं आहे कुठे चालू आहे सध्या. फॅन नागत होते ना आपले. बरोबर. आता निघालो आम्ही सीएनजी भरून नाशिकवरून. नाशिक मध्ये आता सकाळी 4 वाजता निघलेलो घरातनं. खूप लेट झाला, 2 तास लागले आम्हाला. आणि आता हाँ ये कर लो पहले.
बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे. आता आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहे, त्यानंतर उज्जैनला आम्ही जाणार आहे आणि उज्जैन वरनं मग आग्र्यामध्ये आम्ही एंटर होणार आहेत, ताजमहल वगैरे. त्यानंतर दिल्लीमध्ये जाणार आणि लाल किल्ला वगैरे जे मध्ये स्पॉट लागतील ते पूर्ण आम्ही बघणार आहेत आणि तुम्हाला पण सांगू कुठे कुठे फिरू ते आम्ही. आणि त्यानंतर दिल्लीनंतर आम्ही थोडा राजस्थानमध्ये टर्न घेणार आहे, जोधपूर, उदयपूर असा फिरून अहमदाबाद हवेचा पकडून आम्ही मुंबईला येणार आहे परत. अशी ट्रिप आहे. आता अजून काय मध्ये होईल काय आम्हाला काय माहित नाही, आम्ही फक्त निघालोय घरातनं, एकदम काय प्लॅनिंग नाही आमची, पण जे होईल ते होईल रस्त्यात. काय वाटते सम्या? मजा तर येईल भरपूर, कारण की आपण असे न सांगता किंवा न प्लॅन करता निघतो घरातून. बघू आता काय होतं पुढे. नाही, पहिल्यांदा 10 दिवस चाललो आम्ही गाडी घेऊन. आता गेलो होतो 2-3 वेळा, पण 10 दिवस नव्हतो गेलो, 5-6 दिवस जायचो. 10 दिवसाची मोठी ट्रिप काढली आम्ही. मोठी ट्रिप, मोठा बजेट. मेन म्हणजे महाकालचं दर्शन घ्यायचं होतं आपल्याला. पहिला तर आपल्याला त्यात जायचं आहे, दर्शन 2 ज्योतिर्लिंग आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. वृंदावनला, मथुराला पण जाणार आहेत आम्ही. वृंदावनला वृंदावनची होलीचा सीझन चालू आहे. होलीच्या सीझन बद्दल काही सांगण्यात आहे. खूप एक्साइटेड आहे होलीबद्दल. स्पेशली होलीसाठी तिथे चाललोय का, होली खेळायला भेटेल तिथे. बघू आता वृंदावनची होली कशी आहे तुम्हाला पण आम्ही दाखवतो, तो पण एक पर्सनल ब्लॉग बोलतात वृंदावनला होली जाम जोरात खेळतात म्हणून पण एकदा जाऊन बघू चाललोय तर समजेलच आता हे वेळेस गेल्यावर काय ब्लॉग मध्ये काय काय आहे. ब्लॉग मध्ये तर सगळं दाखवतोय. ही सिरीज 3 आहे आपली. मंदिरात मोबाईल अलाउड पाहिजे. मोबाईल काही मंदिरात मोबाईल अलाउड नसते, पण बाहेरचा जेवढा होईल तेवढा आपण दाखवू. बघूया आता काय काय होते, पूर्ण डिटेल सांगू आम्ही तुम्हाला. रूमचे किती पैसे गेले, सीएनजी आमची किती संपणार आहे, जेवायला कुठं कुठं किती किती खर्च होतं, ते पूर्ण आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगू. आमच्या जोडीला जोडून राहा, आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब वागलं पाहिजे. पैसे चालू झाले पाहिजे. बाहेर देशात गावात आहे तुमच्यासाठी. आम्ही आता गोव्याला गेलो, गुजरातला गेलो, पण इन्कमच चालू नाही. इन्व्हेस्टमेंट आमची फुकट गेली. इन्व्हेस्टमेंट ही अशी इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा. इंटरेस्ट गेलो असतो फिरायला. मग 2 वेळा आम्ही 50,000 का फिरलं. नाही याला 100 पण सबस्क्राईबर नाही आपल्या चॅनलला, काय फायदा. जरा मदत करा, आमची मदत करा. 50 सबस्क्राईबर होती चॅनलला. घराच्या मोबाईल मधून सबस्क्राईब केले. आमचा आम्ही एकमेकाच्या मोबाईल मधलंच केले सबस्क्राईब. 2-3 अकाउंट खोलून पप्पीसांचा मोबाईल दे सबस्क्राईब करायला. लॅपटॉप आमच्या जोडीला आहे, त्यामध्ये ब्लॉग लवकर येऊ शकतील. यावेळेला आम्ही पटापट देण्याचा प्रयत्न करू, कारण की मागच्या वेळेला जाम टाइम झालेला, डिले केलता आम्ही. आमचा मॅनेजर बघा, मॅनेजरने थोडी गडबड केली होती. यावेळेस लॅपटॉप आमच्या सोबत आहे. मास्टर माइंड बसवले, लॅपटॉप घेऊन आल्यावर आम्ही एकदम जागची जागत काय ते हॅकर बोलते. हॅकर बोलते जागची जागेत आम्ही देणार. ब्लॉग मध्ये नव्हतं तेव्हा मागच्या वेळेस फसवलेलं त्यांनी, माहितीये ना, गुजरातला आला नव्हता ह्यो. ते कारण तुम्ही ऐकून तुम्ही पण बोलशाल बरोबर आहे. काय बोला बरोबर आहे. ठीक आहे, भेटू आता. बरोबर आहे. रस्त्यात जय माता. गाडी साईडला लावले रस्त्याचे. नाश्ता करतो, 10:30 पण वाजल्यान. नाश्ता करतो, परत लगे कंटिन्यू करतो आपली रनिंग. बघू नाश्त्याला काय आणले. बघा आणले पनीरने. बघू कशा लागते भारी. चिकन पण आणले पनीरने. झोपलेलो, उठलोय आता. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे ओंकारेश्वरला. समय पण उठला. खूप जागरण झालं त्याचं दुपारपासून. झोप पूर्ण केली सगळ्यांनी. पण थोड्याच वेळात मस्त ओंकारेश्वरला पोहोचू, दर्शन घेऊ तिथं. नाही थोड्या वेळात झोपणं वाटते. मी बोललो चुकीचा का तू बोलला चुकीचा? तू बोलला चुकीचा. गाईज तुम्हीच सांगा कोण बोलला चुकीचा. नक्कीच सांगा तुम्ही कमेंट मध्ये की कोण चुकीचा बोलला. नक्की सांगा.
तुमचा एक एक कमेंट महिना लागते. मायने रुपये ठीक आहे, बघू आता ओंकारेश्वरला कसं काय आहे. व्हॅल्युएबल आहे. बोटीतनं जायचं आहे असं बोलले. बघू काय आहे, बोटीतनं जाऊ का कसं काय. मोठा आहे हो ना. मोठा आहे तो दरवाजा खोललाय ना. ओंकारेश्वरच्या मंदिराजवळ आलोय आता. गाडी लावली इथे पार्किंगला. इथून आलो आम्ही या रस्त्यातनं. आता इथून जायचं आहे असा, आणि ती नदी दिसते ना, त्या नदीतनं बोटमधनं त्या साईडला जायचं आहे, आणि तिकडे मंदिर आहे, तिथे दर्शन घ्यायचं आहे. बघू आता कसं आहे. याच्या जोडीला जायचं आहे बोटीमध्ये. इनका बोट से है. लेके जाऊंगा सर. हाँ। सबसे पहले नर्मदा कावेरी का संगम, उसके बाद विष्णु भगवान का विराट रूप 52 फीट का मूर्ति बना है, उसका दर्शन करवाऊंगा. उसके बाद सर को गौमुख धारा दिखाऊंगा. ये गौमुख धारा कितने में है बता दो. कि इसका 300 रुपये पर पर्सन लगता है. शेयरिंग में 10 मेंबर बैठते हैं सर मेरी बोट में. अच्छा. 300 रुपये पर पर्सन VIP लगता है सर. जैसे अपने 5 मेंबर है, अपने भाई लोग आए हैं, हाँ. अपने भाई लोग आए हैं, 5 मेंबर आए हैं, 5 को घुमाऊंगा मैं. आपको 1500 रुपये में घुमाऊंगा सर. आपके लिए पर्सनली आएगा बोट मेरा. मेरा बोट नंबर है 143. मेरा नंबर है 9685684616. ये मेरा मोबाइल नंबर है सर. इस चीज को अलग क्या करना है, इसको नोट करके इसको रखिए. नोट कर लीजिए सर. हाँ. जब कधी भी आले. आओ ओमकारेश्वर तो मुझे कॉल करिए सर. हा, याला कॉल करा, जो तुम्हाला नाही येईल. बघू आता काय आहे पुढे, मी दाखवतो तुम्हाला. अब मैं आपको दिखाऊंगा. हा ठीक आहे. बोटवाल्याला आता 900 रुपयात फायनल केले आता आम्ही. तिथं माशांना टाकायला, ते पार्किंगला लावलेली गाडी तिथनं खाऊ दिले माशांना टाकासाठी. बघू आता कसं काय. बघ इथनं बोटीतनं आता जायचं आहे त्या साईडला. आपल्याला 4-5 पॉईंट आहेत, ते फिरवणार आहेत. आता जाऊ दे, आपण आलो इथे एवढ्या दिवसातनं, पण आलो एवढ्या लांबनं, तर आता करून टाकू. जाऊ दे, 900 रुपयाचा काय एवढा बघायचा नाही लांब आलं. बघू आता कसं काय आहे बोटीत, काय काय दाखवतो तो. दाखवलेला माझ्या अंगावर. क्या भैया चल रहे हो क्या? ओ हसीन ब्रिज काही लांब नव्हता हो चालायला. हा ते साईडला तर फक्त जात होता. के साथ राम भगवान ने पैसा नहीं दिया था. आता ही बोट आहे आपली. आता इथनं जायचं आहे. हो गई है ना. ही बोट आले, या बोटीतनं जायचं आता. काय काय दाखवते बघू आता तो. क्या हो गया भैया, क्या बोले? जा रहा था मैं. बस काय जॅकेट नाही तो आहे बघ ना. रुपये 52 फीट का मूर्ति बना हुआ है सर. जाने दो तो नीचे. ये विष्णु भगवान का विराट रूप 52 फीट का मूर्ति बना हुआ है. ये नागर जी का घाट बना हुआ है सर. क्या अच्छा. ये नागर भगवान की जो कथा होती है ना, नागर जी की, हा. उसकी कथा होती है. ये नागर जी का आर्य कमल घाट बना हुआ है.
झूला पुल। इस पे चलने के बाद हिलता है इंसान, इसको बोलते हैं झूला पुल। ये त्रिवेणी धारा है सर। ये गौमुख धारा से ये त्रिवेणी धारा होती है। इसको गौ माता के मुंह से गंगा जल निकलता है, इसको बोलते हैं त्रिवेणी धारा। ये देखो वो धारा कह रही है सर। अब अपन चल रहे हैं संगम पे, जो गौ माता के मुंह से निकलता है। ये माँ नर्मदा नदी है सर, और ये कावेरी नदी है। ये दोनों नदियों का संगम है, ये दोनों नदियों का संगम है। यहाँ पर जल उत्पन्न कर लीजिए सर, इसको बोलते हैं जल उत्पन्न। जल उत्पन्न कर लीजिए सर। या दोन नद्या आहेत ना इथे एकत्र येतात, नर्मदा आणि कावेरी. सागर भाई आईला आम्हाला फिरवाला, हा यो गाईड करते. आता बोटीतनं आलो आम्ही इथनं. आता मंदिरात जायचं दर्शनासाठी, मेन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इथे जायचं आहे. असं वाटतं खूप लाईन आहे, मला जाम टाइम लागेल. बघू आता किती वेळ लागते मेन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. लाईनसाठी लागले, खूप मोठी लाईन आहे इथं. 2 तास सांगितलं त्यावेळी. बघू आता काय वाटते. काय वाटतंय तुला 2 तासात होईल काय? 100% बघू. 2 तास सांगितलं त्यावेळी, लाईन तर खूप आहे. जय महाकाल. बघू आता 2 तासात होते का. लाईन मध्ये थकलंय कधीपासून. 2 तास झाला, जास्त झाला. अजून 2-3 तास जातील तरी दर्शन होणार नाही. आता वाटते जाम जाम करते. जाम थकल्या. बघू आता काय होते. ते अजून टाइम लागते, काय समजत नाही. खूप टायमानंतर दर्शन झाला. जाम करतो ते नुसतं भांगेरी होतो त्यात, नुसतं भांगेरी आमच्या सगळ्यात मागे सगळ्यात पहिला झाला दर्शन. याला बोलतात पुण्य केले. 1 तास पहिलं पाहिजे दर्शन झालं. अजून देऊ प्रतीक अजून आहे. आता ना अजून 1 तास लागेल वाटते. बघू आता दहावीचा केव्हा टाइम लागते. दर्शन झाला आमचा. आता रूम बघायला जाता होता. जेवायला पण लागेल. जेवलो पण नव्हता, काय खाला पण नव्हता. आता रूम बघतो आणि जेवायला जातो. आता इथे यामध्ये रूम घेतले. 800 रुपये घेतलेत त्याने आमच्याकडनं 5 जणांना राहण्यासाठी. जेवण वगैरे बनवून देणार होतो तिथे आम्हाला. आता इथे सामान काढतो आणि टेरेसवर जातो जेवण बनवण्यासाठी. पहिला फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो, मग लगेच जेवण बनवण्यासाठी टेरेसवर जातो. इथे मस्त चांगली रूम भेटली 800 रुपयामध्ये. असं पण काय राहायचं आणि सकाळी लगेच मलाच आहे. आपल्याला जायचं आहे उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी. बघू आता, चला. रूम कसे आहे? रूम आता मिळालेले आहे आपल्याला एकदम चांगले. जाम थकलं, जाम लाईनीत गेलतो ना. आता तुम्हाला रूम कशी भेटली दाखवतो. 800 रुपयामध्ये एकदम चिंगूसपणा केले, जरा कमी कमी मध्ये घ्यायला बघितले, कारण की पैसे खपवत नाही आम्ही. अजून 10 दिवस काढायचे, पहिलाच दिवस आहे हो. त्याच्यामुळे आता बघू 800 रुपयाची रूम कशी आहे. तुम्हाला मस्त तो जेवायला पण बनवायला जागा देणार आहे. मस्त गाडी पार्किंग करायला जागा आहे. तेव्हा समय लगेच तयारी करायला लागला.
ते असं आहे. फ्रेश होऊन जेवायला बनवतो आम्ही आता.